नमस्कार, मी हेमलता मोहोळ. आज आपण बघूया एक प्रेरणादायी कथा. फार वर्षापूर्वी एका गावात 4 जिवलग मित्र राहत होते. त्यापैकी 3 जण खूप विद्वान होते. त्यांनी विविध शास्त्राचा अभ्यास केला होता. 4था मित्र मात्र जास्त शिकलेला नव्हता, परंतु तो बुद्धिमान आणि व्यवहार कुशल होता. एके दिवशी चौघांनी ठरवले की आपण बाहेरील राज्यात आपले ज्ञान दाखवायला जाऊया. ते प्रवासाला निघाले असताना त्यांना वाटेत घनदाट जंगल लागले. त्या जंगलात एक सिंहाचा सांगाडा विखुरलेला पडलेला होता. तेवढ्यात एक विद्वान पुढे आला आणि म्हणाला, मी या हाडांचा पूर्ण सांगाडा तयार करू शकतो. आणि त्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग करून सिंहाचा पूर्ण सांगाडा तयार केला. नंतर दुसरा विद्वान पुढे आला आणि म्हणाला, मी या सांगाड्यात त्वचा, मांस आणि शरीर निर्माण करू शकतो. त्याने आपल्या ज्ञानाच्या जोरावर सिंहाचा पूर्ण देह तयार केला. आणि तिसरा मित्र पुढे आला आणि म्हणाला, आता मी याच्यात प्राण फुंकतो. तेवढ्यात चौथा मित्र आला आणि म्हणाला, मित्रांनो थांबा, हा सिंह जर जिवंत झाला तर आपल्याला मारेल. परंतु ते तिघे आपल्या ज्ञानाच्या गर्भात होते. ते म्हणाले, तू काही शिकलेला नाही, तुला फारसं काही कळत नाही. तो म्हणाला, ठीक आहे, पण मी या झाडावर चढतो. तो लगेच झाडावर चढला. तेवढ्यात तिसऱ्या मित्राने सिंहात प्राण फुंकले आणि काय बघताच सिंह एकदम जिवंत झाला. तिघेही घाबरले. सिंहाने इकडे तिकडे पाहिले आणि तिघांवर झडप घातली. परंतु झाडावर चढलेला चौथा मित्र मात्र सुरक्षित राहिला. त्याला कळलं, ज्ञान हे मौल्यवान आहे, पण त्यासोबतच शहाणपण आणि योग्य निर्णयशक्ती आवश्यक आहे. म्हणूनच शिक्षण कितीही मिळालं तरी योग्य निर्णय योग्य वेळ घेण्याची सवय लावा. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये लिहा. अशाच प्रेरणादायी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.